नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी पोलीस भरती व इतर सर्व नोकर भरतीची माहिती अपडेट देत असतो. विद्यार्थी मित्र, आज आपण नेमकं पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार, आचारसंहितेपूर्वी कधी सर्व प्रोग्राम जाहीर होणार आणि विद्यार्थ्यांसाठी काय खुशखबर आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असल्यामुळं शेवटपर्यंत प्लीज हा व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आहेत, त्यामुळं परत पुन्हा सांगतो, शेवटपर्यंत बघा. तर आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, सूत्रांची माहिती 12 तारखेनंतरच महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होणार. सूत्र आचारसंहिता निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच सूत्र. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, ही सूत्राची माहिती आहेत. अजून यामध्ये कन्फर्म नाही आहे, परंतु 12 तारखेनंतर जर महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होणार असेल आणि एक आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, म्हणजे साधारणतः तरी ऑक्टोंबर नंतर, म्हणजे ऑक्टोंबरच्या 20, 22, 23 किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागणार असेल तर ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी असू शकते. कारण की राज्यभरातून पोलीस भरती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं देण्यात येत आहे. मंत्र्यांची किंवा खासदारांची किंवा आमदारांची विद्यार्थी भेट घेऊन शासनाकडे त्यांच्यामार्फत मागणी करीत आहे की पोलीस भरतीची जाहिरात लवकरात लवकर सोडावी, ज्यामध्ये 12,000 पदे आहे. तर राज्य सरकार आता ही पोलीस भरतीची जाहिरात निवडणुकीच्या आधी, म्हणजे आचारसंहितेपूर्वी 100% सोडू शकतं आहे. कारण की आचारसंहिताची घोषणा आणखी लांबणार, म्हणजे आचारसंहिता जर लांबली विद्यार्थी मित्र, तर 100% पोलीस भरती आणि ज्या रखडलेली इतर नोकर भरती जाहिरात आहे ते 100% येणार, ज्यामध्ये नगर परिषद गट ड ही जी राहिलेली होती तर तीसुद्धा येऊ शकते. विद्यार्थी मित्र, शक्यता आहेत गट क आणि ड नगर परिषद. तर विद्यार्थी मित्र, ही फक्त शक्यता आहे, ती सांगू शकत नाही. परंतु याची जी घोषणा आहेत पोलीस भरती 2024, ज्यामध्ये 12,000 पदे, त्याची 100% विद्यार्थी मित्र जाहिरात येणार आहेत. कारण की राज्य सरकारकडं वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थीसुद्धा मागणी करत आहे. आणि आत्तापर्यंत राज्य सरकारने 35,000 पदाची नोकर भरती म्हणजे पोलीस भरती केली आहेत. आणि एकूण जर म्हणलं तर 75 ते 1 लाखापर्यंत टोटल विभागाचे पदं यांनी भरले आहे, ज्यामध्ये गट क आणि गट ड पदाचे आहे. त्यामुळं राहिलेली जी 12,000 पदे आहे ही 2024मध्ये जे रिक्त झालेले शासकीय कर्मचारी आहेत पोलीस दलाचे, त्यांची माहिती मागवण्यात येणार अशी एक GR आलता. त्या GRनुसार लवकरच प्रशासन सर्व फास्टमध्ये काम करत आहे आणि लवकरच जाहिरात ही प्रसिद्ध होऊ शकते. विद्यार्थी मित्र, तसं गृह मंत्रालयाने पोलीस प्रशासनाला आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर सर्व डाटा गोळा करून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, पोलीस भरती 2024बद्दल ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. आपण सर्व माहिती अपडेट देत असतो. जशी पण काही महत्त्वाची माहिती येईन, जो पण GR येईन किंवा अपडेट येईन, त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवू. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुमचे धन्यवाद, विशेष आभार. आपण पोलीस भरती तसंच इतर सर्व भरतीची माहिती अपडेट देत असतो.